हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? तर चला आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगाचे वरण. तर इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ती 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता त्यामध्ये आपण 1 टमाटर बारीक कापून घ्यायचं आहे. 1 लाल मिरची, थोडं जिरं, थोडी हळद आणि तेल मिक्स करून कुकरमध्ये आपण हे शिजवून घेऊया. आणि वरण शिजेपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगा भाजीसाठी तयार करूया. तर इथे मी 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे त्या कापून घ्यायच्या आहेत, लांब आकाराच्या अशा. आणि त्याच्यावरची जी साल आहे ती आपल्याला थोडी थोडी काढायची, खूप अशी काढायची नाही आहे. अगदी वरवरची अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. इथे मी 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 कांदा घेतलेला आहे कापून आणि 1 हिरवी मिरची, 1 लाल मिरची आणि थोडं आलं, जिरं. तर आलं आणि जिरं आणि लसूण हे बारीक असं थोडं बारीक करून घेऊया आपण. अशा प्रकारे खूप जास्त बारीक पण नाही करायचं आहे. तर या शेंगांना इंग्लिशमध्ये शेवग्याच्या शेंगाला मोरिंगा बोलतात आणि ड्रमस्टिक पण बोलतात. तर या तब्येतीसाठी खूप खूप हेल्दी आहेत. याच्यामध्ये आयर्न पण आहे, कॅल्शियम पण आहे आणि खूप साऱ्या प्रमाणामध्ये फायबरसुद्धा आहे. तर या आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की तुम्ही जेवणामध्ये याचा उपयोग करा. तर हेल्थ बेनिफिट याचे भरपूर आहेत. शेवग्याच्या शेंगाचा पाला जो आहे तो सुद्धा खूप उपयोगी येतो. तर आता वरण शिजलेलं आहे. इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम करून झाल्यानंतर 1 तेजपत्ताचं पान टाकलेलं आहे, लाल मिरची, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा. तो छानपैकी मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला 1 ते 2 मिनिट. आणि त्यामध्ये आपल्याला आलं, जिरं, लसूण ते ॲड करायचं आहे आणि त्याला पण मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे. या शेंगांना आल्याचा फ्लेवर खूप छान मस्तपैकी येतो. तर आलं तुम्ही जास्त प्रमाणात वापरलं तरीही चालेल. त्यानंतर आपण अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर. हे वरण जर थोडं तिखट असलं तर खायला खूप चविष्ट लागतं. आता हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आणि शेंगा ज्या आहेत आपल्या शेवग्याच्या त्या मी धुवून घेतलेल्या आहे 2-3 पाण्याने. तर त्या शेंगा यामध्ये मस्तपैकी तेलामध्ये मिक्स करून सुरुवातीला शिजवून घेऊया. वरण आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होणार की शेंगा त्यामध्ये लवकर शिजणार नाही आणि वरण खूप जास्त शिजल्या जाईल. त्यामुळे सुरुवातीलाच शेंगा थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायच्या शेंगा थोड्या आणि त्याच्यानंतर मग शिजलेलं वरण जे आहे ते त्यामध्ये ॲड करायचं आणि अगदी 5 मिनिट नंतर उकळी काढून घ्यायची. वरण मस्तपैकी शिजलेलं आहे बघा तुम्ही. आणि हे वरण खूप चवीला एकदम चविष्ट लागते आणि पौष्टिक तर आहेच. तुम्ही याचा उपयोग नक्की आवर्जून जेवणामध्ये करा. आता हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घेऊया आपण. वरण आणि शेंगा एकत्र आणि 4 ते 5 मिनिट कमी आचेवरती शिजवून घेऊया. शेंगा आपल्याला खूप जास्त पण शिजवायच्या नाही आहेत. अगदी म्हणजे त्याचे तुकडे झाले पाहिजे इतक्या पण शिजवायच्या नाही आहेत आणि फार कच्च्या पण नाही ठेवायच्या आहेत. तर याचा उपयोग तुम्ही नक्की आवर्जून आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी जेवणामध्ये नक्की करा. वरण मस्तपैकी आता शिजलेलं आहे आणि शेंगा बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. फार मऊसूत अशा करायच्या नाही आहेत आणि कच्च्या पण नाही ठेवायच्या आहेत. तर आज आपली रेसिपी तयार आहे. तर मी इथे खूप साध्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण आहे. यामध्ये आयर्न पण आहे,
कॅल्शियम पण आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये फायबर पण आहे. त्यामुळे आपलं डायजेशनसुद्धा सुधारण्यासाठी मदत होते, हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. तर नक्की याचा उपयोग तुम्ही जेवणामध्ये करा. हेल्दी खा, हेल्दी राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.